तर शालार्थ आयडी घोटाळ्यातील आरोपी संजय गरुडला 3 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली। नाशिक पोलिसांनी संजय गरुडला काल सोलापूरमधून अटक केलेली। 15 शाळांमधील 177 शिक्षकांचा गरुडनं बोगस शालार्थ आयडी मिळवलेला आहे। शालार्थ आयडी घोटाळ्याच्या एसआयटी कडून तपास सुरू आहे। गरुडच्या अटकेनंतर आणखी एक मोठं नाव समोर येण्याची शक्यता आहे। तर साताऱ्याच्या कराडमधून जाणारा कृष्णा कॅनल बंदिस्त करण्याचा आमदार अतुल भोसलेंच्या मागणीला यश आलं आहे। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कराड शहराच्या हद्दीतून जाणारा 6.5 किलोमीटरचा कृष्णा कॅनॉल बंदिस्त करण्याच्या मागणीला त्वरित मान्यता दिली आहे। बंदिस्त कॅनॉलमुळे सांडपाणी मिसळून पाणी दूषित होण्याचा धोका दूर होणार आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या मागणीला यश आलं असून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे कराड तालुक्यातील सिंचन प्रकल्पाची पाहणी करण्यास आले असता त्यांनी कराडच्या कृष्णा कॅनलची पाहणी केली। त्यावेळी डॉक्टर अतुल भोसले यांनी कराड शहरातून वाहणाऱ्या कॅनॉल हा बंदिस्त करण्याची मागणी त्यांच्याकडे केली होती आणि कराड शहरातून वाहणारा 6.5 किलोमीटरचा कृष्णा कॅनॉल हा बंदिस्त होणार आहे। त्यामुळे या कॅनॉलमध्ये मिसळणारा सांडपाण्याचाही प्रश्न निकाली निघणार आहे। दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड।